हॅलो अँड वेलकम बॅक टू अवधूत अकॅडमी. आपण आता पाहणार काय आहोत मुलांनो, फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आणि गॅमेट फॉर्मेशन आणि पुढच्या प्रोसेसेस. ठीक आहे, लास्ट सेशनमध्ये काय पाहिलं आपण की सेक्शुअल रिप्रोडक्शन ह्युमन बिंग्समध्ये कसं होतं, एक छोटासा प्रिव्ह्यू पाहिला. आणि प्लस तुमचं मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, रिप्रोडक्टिव्ह पार्ट, ठीक आहे, मेल रिप्रोडक्शन सिस्टम पाहिला आहे आपण. आणि आज आपण बघतोय फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ठीक आहे, आपण बोललो होतो की नाही की मेल आणि फिमेलमध्ये जे रिप्रोडक्शनचा रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे दे आर टोटली डिफरंट, राईट. दे आर टोटली डिफरंट. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम जे आहे मोस्ट ऑफ द बॉडीच्या बाहेर असतं. ठीक आहे, मोस्ट ऑफ द जे आहे ते बॉडीच्या सरफेसला असतं. बट फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम जे आहे ते ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये असतं. ॲबडॉमिनल म्हणजे आपल्या पोटाच्या खाली एक कॅव्हिटी असती, तिथे काय असतं, ॲबडॉमन जे आपलं पोट आहे, वी कॉल ना ॲबडॉमिनल पेन, म्हणजे पोटाच्या इथे जी कॅव्हिटी, जी मोकळी जागा असते तिथे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम असतं. आणि आपल्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम्स ही असं काही दिसतं. दीज आर द ओव्हरीज. हे काय आहेत, ओव्हरीज आहेत. हे तुमचे जे पॅसेज आहेत, फॅलोपियन ट्यूब म्हणतात त्याला. काय बोलतात, फॅलोपियन ट्यूब और ओव्हिडक्ट. फॅलोपियन ट्यूब और ओव्हिडक्ट हे आहे यूट्रस, सर्विक्स आणि वजायना. जे ओपनिंग पार्ट आहे, जे बॉडीच्या बाहेर ओपन होणार आहे, दॅट इज वजायना. त्याच्यावरती इथे एक छोटासा पार्ट असतो कॉल्ड सर्विक्स. इथे आहे यूट्रस, ओव्हरीज आणि ओव्हिडक्ट ऑफ फॅलोपियन ट्यूब. ठीक आहे, थोडं इझी आहे ना. माणसांमध्ये खूप जास्तच होतं की नाही, जे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये खूप जास्त ग्लँड्स आहेत, खूप ऑर्गन्स आहेत, राईट. बट फिमेलमध्ये इतके नाही आहेत. इट इज जस्ट द ओव्हरीज. लक्षात ठेवा, ओव्हरीजला होल्ड करणार आहेत दोन गोष्टी, आणि ते ट्यूब कनेक्ट होणार आहे यूट्रसला, ज्याला आपण म्हणायचं ओव्हिडक्ट, त्या पॅसेजला किंवा फॅलोपियन ट्यूब. आणि मग आलं यूट्रस. यूट्रसच्या खाली इथे असतं सर्विक्स, आणि मग सगळ्यात लास्टला वजायना. ठीक आहे, जे आउटर ओपनिंगकडे असणार आहे ते वजायना. ठीक आहे. ऑल ऑर्गन्स ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आर इन abdominal cavity. कुठं आहे, abdominal cavity. इट इन्क्लूड्स अ पेअर ऑफ ओव्हरीज. पेअर ऑफ ओव्हरीज. ओव्हरी एकच आहे का, तिथे फक्त डायग्राममध्ये त्यांनी पॉइंट आउट करताना ओव्हरी केलंय, इथे नाही केलंय. बट दे आर इन पेअर. दे आर अ पेअर, लाईक दोन ओव्हरीज आहेत. ठीक आहे. ओव्हिडक्ट्स म्हणजे तुमचे फॅलोपियन जे ट्यूब आहे, जे पॅसेज आहे, फॅलोपियन ट्यूब और ओव्हिडक्ट. देन युअर यूट्रस आणि तुमचं वजायना, आणि मध्ये एक सर्विक्स म्हणून पार्ट असतो. मे बी ते तुम्हाला 11-12 मध्ये थोडं जास्त बायफर्केट करून सांगतील. ठीक आहे, आतापर्यंत यूट्रस आणि वजायना लक्षात ठेवा. आणि अजून जसे मेलमध्ये किती ग्लँड्स होते, सेमिनल वेसिकल होते, इजॅक्युलेटरी डक्ट, प्रॉस्टेट ग्लँड, काउपर्स ग्लँड, चार डक्ट्स होते, राईट. तसे जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे त्याच्यात एकच ग्लँड आहे, विच इज कॉल्ड द बार्थोलिन्स ग्लँड. बार्थोलिन्स ग्लँड. ठीक आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये कुठला ग्लँड आहे, बार्थोलिन्स ग्लँड. हे लक्षात ठेवा. Generally, every month an ovum is released in abdominal cavity alternately from each ovary. Free end of oviduct is funnel-like. An opening is present in the center of it. Oocyte enters the oviduct through the opening. Cilia are present on inner surface of oviduct. This cilia push the oocyte towards uterus. आता बघा, जे फिमेल गॅमेट आहे, व्हॉट इज दॅट, ओवम. त्याला काय म्हणायचं, ओवम और एग. मेलला काय बोलायचो, गॅमेटला स्पर्म्स, राईट. सो जे फिमेलचे ओवम आहेत ते ओव्हरीजमध्ये आहेत. मेलचे कुठे होते मुलांनो, मेलचे कुठं प्रोड्यूस व्हायचे, तुमच्या टेस्टीजमध्ये. तसं फिमेलमध्ये ओव्हरीजमध्ये प्रोड्यूस होणार. मग दर महिन्याला एक ओवम रिलीज होतं. या महिन्याला इथून होणार, नेक्स्ट मंथला या साईडनी, परत त्याच्या पुढच्या महिन्यात इथून, म्हणजे ऑल्टरनेटिव्हली एक ओवम रिलीज होतं. ठीक आहे, तो ओवम रिलीज होणार आणि हे ओव्हिडक्ट त्याला पकडणार. सी, हे जे ओव्हिडक्टचं ओपनिंग आहे ते फिंगर लाईक प्रोजेक्शन आहेत की नाही, त्याला म्हणायचं सिलिया. त्याला म्हणायचं सिलिया. हे फिंगर लाईक प्रोजेक्शन आहेत, सिलिया. ते सिलिया ओवमला कॅच करणार. जे ओवम ओव्हरीतून रिलीज होणार आहे ते सिलिया त्या ओवमला कॅच करणार आणि हळूहळू तो पास होणार फॅलोपियन ट्यूबला. ठीक आहे, कुठे पास होणार तो, फॅलोपियन ट्यूबमध्ये. ठीक आहे, ओव्हरी आहे, ओवम प्रोड्यूस झालंय एका महिन्यात एक,
तो ओवम रिलीज झालेला कोण पकडणार? सिलिया. आणि मग तो सिलिया या ओव्हिडक्टमध्ये त्या ओवमला नेणार, ओव्हिडक्ट और फॅलोपियन ट्यूबमध्ये. ठीक आहे. आणि दरवेळेस एकच ओव्हरी रिलीज करणार आहे का? नो. 1 month दिस ओव्हरी, 1 month दिस ओव्हरी, परत इकडे ऑल्टरनेटिव्हली आलटीपलटी होत राहणार आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट इज गॅमेट फॉर्मेशन. गॅमेट फॉर्मेशन म्हणजे तुमचे गॅमेट कुठले आहेत? ह्युमनमध्ये जे आपण शिकतोय स्पर्म अँड ओवम, ते कसे फॉर्म होतात हे आपण पाहणार आहोत. बोथ गॅमेट्स कुठले कुठले? स्पर्म अँड ओवम आर फॉर्म्ड बाय मिओसिस. हे लक्षात ठेवा. जर विचारलं कुठल्या प्रोसेसने गॅमेट फॉर्म होत आहेत, तुम्हाला झोपेतून उठवलं तरी लक्षात असे पाहिजे मिओसिस. बिकॉज जेव्हा आपण शिकलोय सेल डिव्हिजन, आपण खूप क्लिअर होतो की मायटोसिस जे आहे ते इतर सेल्ससाठी आपण सेल डिव्हिजनची प्रोसेस आहे. बट गॅमेट्स और तुमचे सेक्स सेल्स और तुमचे जर्म सेल्स कुठल्या प्रोसेसनी प्रोड्यूस होणार आहेत? मिओसिस. ठीक आहे. स्पर्म्स आर प्रोड्यूस्ड इन टेस्टीज ऑफ मेन. येस, हे आत्ताच बघितलं. कुठे प्रोड्यूस होतात स्पर्म? टेस्टीज मध्ये. फ्रॉम बिगिनिंग ऑफ मॅच्युरेशन, जेव्हा प्युबर्टी हिट करती. आता यू ऑल 10th स्टँडर्ड राईट, तुमची प्युबर्टी हिट झाली आहे 7th 8th मध्येच. तुमचं वयाचं 13-14 वर्ष कंप्लीट जेव्हा होतं तशी प्युबर्टी हिट होती. प्युबर्टी हिट होती म्हणजे काय? तुम्ही एका सेक्शुअल एजमध्ये येता मुलांना. तुमचे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स, परत प्रायमरी सेक्शुअल कॅरेक्टर्स हे ग्रो व्हायला लागतात. आता लाईक मुलांमध्ये मुस्टॅच येते, शोल्डर्स ब्रॉड होत आहेत, आवाज जो आहे तो थोडा डीप हस्की होतोय. राईट, होतोय की नाही मुलांनो? परत तुमची चेस्ट ब्रॉडन होतीये, थोडीशी मसल्स वाढत आहेत. तसंच फिमेल्समध्ये ब्रेस्ट एनलार्जमेंट, जे तुमची चेस्ट एरिया आहे तो एनलार्ज होतो. हिप्स जे आहेत ते वाईड होतात. देन व्हॉट एल्स, तुमचे वेस्ट लाईन थोडीशी स्लिम होते. अँड देन मुलं, मेल अँड फिमेल बोथ ऑफ यू, तुमच्या जेनायटल्सला जे तुमचे रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स आहेत, आउटर रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स, त्या जेनायटल्सला दोघांना काय येतात? हेअर येतात. ह्याला म्हणायचं सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स जे आहेत ते काय म्हणतात? डेव्हलप होत आहेत. आणि जेव्हा ते डेव्हलप होऊन दिसू लागतात त्याला बोलायचं प्युबर्टी. त्या टाइम फेजला बोलायचं प्युबर्टी. सो आता तुम्ही ऑलरेडी 10th मध्ये आहेत, तुमचे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स डेव्हलप झाले आहेत, मुली जास्त फेमिनाईन झाल्यात, हिप्स वाईड झाले, चेस्ट ब्रॉड काय म्हणतात चेस्ट जे आहे ती डेव्हलप झाली आहे, ब्रेस्ट डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो. मुलांमध्ये शोल्डर्स ब्रॉड झाले आहेत, व्हॉइस हस्की झाला आहे, मुस्टॅच आलं आहे, दोघांना प्यूब्स आले आहेत, लाईक तुमचे जेनायटल हेअर्स आलेत. सो दॅट मीन्स यू हॅव हिट द प्युबर्टी. ठीक आहे. इथून पुढं तुमचे जे सेक्शुअल हेल्थ आहे ती डेव्हलप होणार आहे, की तुमच्या फिमेलमध्ये ओवम प्रोड्यूस होणार आहे, मेलमध्ये स्पर्म्स प्रोड्यूस होणार आहे. ठीक आहे. ह्याला म्हणायचं प्युबर्टी हिट होणार. सो स्पर्म्स कधी म्हणजे प्रोड्यूस होतात माणसांमध्ये? वेन द प्युबर्टी हिट्स. सुरुवातीला जशी प्युबर्टी हिट व्हायला लागते तशी स्पर्म प्रोडक्शन सुरू होतं. आणि ते कुठपर्यंत असतं? स्पर्म्स कुठपर्यंत प्रोड्यूस होतात? टिल डेथ. म्हणजे जसं तुम्ही 14-15 वर्षाचे झाले, तुमचे सेक्शुअल कॅरेक्टर्स डेव्हलप व्हायला लागले, तुमचे स्पर्म्स जे आहेत ते प्रोड्यूस होऊन रिलीज होऊ लागले, तेव्हापासून तुमच्या डेथपर्यंत कुणामध्ये? मेल्समध्ये स्पर्म्स रिलीज होत राहणार आहेत, स्पर्म्स प्रोड्यूस होत राहणार आहेत. ठीक आहे. हाऊएव्हर इन केस ऑफ विमेन at the time of birth there are 2 to 4 million immature oocytes in the ovaries of female fetus. आता मुलांनो हे लक्षात घ्या, तुम्ही 13-14 वर्षाच्या पुढं तुमचे स्पर्म प्रोडक्शन होणार आहे, जसे प्युबर्टी होणार आहे. बट ऑल द गर्ल्स प्लीज पुट युअर इयर्स हिअर. तुम्ही जेव्हा आईच्या पोटात होता, वेन यू वर अ फीटस, वेन यू वर अ बेबी इनसाइड युअर मदर्स वूम, जेव्हा तुम्ही बाळ होता आईच्या पोटात, तेव्हापासूनच तुमचे जे ओव्हरीज आहेत ते म्हणजे तुमच्या जे oocytes आहेत ते तिथे प्रेझेंट होते. कधीपासून? तुम्ही आईच्या पोटात असल्यापासून तुमच्यात oocytes होते. आणि किती होते? असे तसे 2-4 नाही, 2 to 4 million इमॅच्युअर oocyte. किती? मॅच्युअर नव्हते. ऑफकोर्स जेव्हा तुम्हाला प्युबर्टी हिट होणार आहे मुलींना, तेव्हा ते oocytes मॅच्युअर होणार आहेत. बट ते प्रेझेंट कधीपासून होते? वेन यू वर अ फीटस, छोटंसं तुम्ही आईच्या पोटात जेव्हा बाळ होता
तेव्हापासूनच तुमच्यात oocyte हा प्रकार होता. बट मेल्समध्ये कधीपासून? त्यांच्या प्युबर्टी हिट झाल्यापासून स्पर्म्स आहेत. बट इन फिमेल लक्षात ठेवा, यू हॅव युअर oocytes वेन यू वर नॉट इवन बॉर्न, जेव्हा तुम्ही जन्मला पण नव्हता, जेव्हा फक्त तुम्ही पोटात होता तेव्हा, ठीक आहे. बट दे वर इमॅच्युअर. आणि कधी मॅच्युअर होणार आहेत? प्युबर्टीच्या वेळेस. नॉट इवन या ड्युरिंग प्युबर्टी, ठीक आहे. An oocyte matures and is released from ovary every month from the beginning of maturity up to the age of menopause. आता तुम्ही तुमची प्युबर्टी हिट झाली, तुमचे सेक्शुअल कॅरेक्टर्स डेव्हलप झाले, प्रायमरी आणि सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स जे आहेत. आता प्रायमरी म्हणजे काय? जे इंटरनल कॅरेक्टर्स आहेत, जसं तुमचं ओवम जे आहे ते रिलीज होतं आहे, ठीक आहे, मॅच्युअर झालं आहे, रिलीज होतं आहे. इंटरनल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमच्या आतलं डेव्हलपमेंट जे आहे त्याला म्हणायचं प्रायमरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक, आणि ते डेव्हलप होतात. आणि सेकंडरी म्हणजे जे बॉडीच्या वरती दिसतात, जसे तुमचे प्युबिक हेअर, जसे तुमचे इन मेल्स ब्रॉडन्ड शोल्डर्स, ब्रॉडन चेस्ट, फिमेलमध्ये डेव्हलप्ड ब्रेस्ट, ठीक आहे. हे जेव्हा डेव्हलप होऊ लागतं ह्याला म्हणायचं सेकंडरी, आणि जे आतमध्ये होते दॅट इज प्रायमरी, ठीक आहे. सो फिमेल्स, तुम्ही जेव्हा प्युबर्टी हिट करता तसं तुमचं ओवम रिलीज होतो दर महिन्याला एक, है ना. दर महिन्याला किती? एक ओवम रिलीज होतो. दॅट इज द टाइम वेन यू गेट युअर मेन्स्ट्रुअल सायकल, मेन्सेस. तुमचे पिरियड्स कधी येतात? जेव्हा तो ओवम रिलीज होतो आणि तेव्हा तो फर्टिलाइज नाही होते, तेव्हा तो बॉडी डिस्टर्ब करून बाहेर फेकते, तेव्हा आपल्याला पिरियड्स येतात किंवा आपल्याला मेन्सेस येतात. आणि जसं मेन जे आहेत ते लाईफ लॉंग स्पर्म्स प्रोड्यूस करू शकतात, तसं वी फिमेल्स कॅन नॉट अप टिल युअर मेनोपॉज. मेनोपॉज म्हणजे एक अशी फेज आहे की जिथे तुमचं ओवम प्रोडक्शन बंद होऊन जातं, ठीक आहे. ओवम रिलीज जे ते बंद होऊन जातं. तर मेनोपॉज मोस्टली 45-50-60 तर आधी होतं. आत्ताच्या एजमध्ये जर तुम्ही बघताल 40 to 45 मध्ये पोरींना किंवा बायकांना जे आहे ते मेनोपॉज होऊन जातं, की त्यांची तिथं ती सायकल थांबती आहे. मेनोपॉज, मेन्स्ट्रुअल सायकल पॉज, थांबली आहे. सो तुमच्या प्युबर्टीपासून 45 किंवा मेनोपॉज, जसं तुमची बॉडी आहे, जशी तुमची जेनेटिक हिस्ट्री आहे, अकॉर्डिंग टू दॅट सगळ्यांचे मेनोपॉज वेगळ्या वेगळ्या टायमिंगला होतात, ठीक आहे. सो मेनोपॉजपर्यंत तुम्ही फर्टाईल असता, तुम्ही ओवम प्रोड्यूस करू शकत असता. बट मेन, अंटिल यू डाय यू कॅन प्रोड्यूस स्पर्म्स, ठीक आहे. मेनोपॉज इज द स्टॉपेज ऑफ फंक्शनिंग ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. इन शॉर्ट काय बोललंय त्यांनी मेनोपॉजला? स्टॉपेज, जिथे तुमच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची फंक्शनिंग थांबून जाते, अशा गोष्टीला काय बोललंय? मेनोपॉज. At the age of 45 to 50 years, secretion of hormones controlling the function of female reproductive system either stops or become irregular. This is called menopause. आता भरपूर हॉर्मोन्स जे आहेत फिमेल्समध्ये, हॉर्मोन्स काय करणार आहेत? तुमचं पिरियड्स रेग्युलेट करतात, ठीक आहे, जे तुमचे रिप्रोडक्टिव्ह सिस्टमला मेंटेन करतं, डेव्हलप करतं, परत तुमचं ओवम रिलीज करतं. हॉर्मोन्स आर द मेन कॅरेक्टर जे सगळं रेग्युलेट करतं. सो जसं जसं तुमचं मेनोपॉज जवळ यायला लागतं, हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊन जातं, बिकॉज आता तुमचा टाईम संपला. तुमचा इन द सेन्स यू आर नॉट गोइंग टू डाय, बट देन मेनोपॉज आल्यावर तुम्ही परत रिप्रोड्यूस नाही करू शकणार आहे, तुमचे पिरियड्स बंद होणार आहेत, आणि देन आफ्टर मेनोपॉज वी कॅन नॉट कन्सीव अ बेबी, यू कॅन नॉट गेट प्रेग्नेंट, यू कॅन नॉट फर्टिलाइज. तुम्हाला जे आहे बाळ नाही होणार आफ्टर मेनोपॉज, जे 40-45 एजच्या नंतर आहे, ठीक आहे. सो जे हॉर्मोन्स आहेत ते इम्बॅलन्स होतात, आणि मग हळूहळू तुमचे पिरियड्स इरेग्युलर तरी होतात, नंतर बंद होऊन जातात. कधी? तुमच्या मेनोपॉजच्या वेळेस, ठीक आहे. नाव गॅमेट्स कळलं कसं कुठं प्रोड्यूस होतात. मेल, हे लिहून घेऊयात चला, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नको पुढे. लिहा चला माझ्यासोबत. गॅमेट फॉर्मेशन. फर्स्ट इज मेल, फीमेल, ठीक है. व्हाट इज द मेल गॅमेट? स्पर्म.
फिमेल गॅमेट कुठलं आहे मुलांनो? ओवम. माझ्यासोबत बोलत बोलत लिहा. फिमेल गॅमेट कुठलं आहे? ओवम. ठीक आहे. Sperms are produced when the boy hits puberty. जेव्हा प्युबर्टी हिट होते 13-14 वर्षात, तेव्हा तुमचं मुलांचं स्पर्म्स प्रोडक्शन होतात. बट oocytes म्हणजे ओवमच. ठीक आहे. इमॅच्युअर ओवम ज्याला आपण म्हणतो त्याला म्हणतात oocyte. इमॅच्युअर ओवमला काय म्हणायचं? oocytes. ठीक आहे. oocytes आर प्रेझेंट in the female when she was a fetus in mother's womb. मदर्स होम. आईच्या पोटात जेव्हा तुम्ही होता एक बेबी फिटस म्हणून, तेव्हापासून oocytes प्रेझेंट आहेत. अँड दे मॅच्युअर ड्युरिंग प्युबर्टी. म्हणजे जेव्हा आईच्या पोटात होता तेव्हा जे oocytes होते ते इमॅच्युअर होते, आणि जेव्हा तुम्ही प्युबर्टी हिट होणार तेव्हा ते मॅच्युअर होऊन रिलीज होणार. ठीक आहे. थर्ड, sperms are produced till death. मरुस तोपर्यंत माणूस स्पर्म्स प्रोड्यूस करू शकतो. Ovum is produced till menopause. Till menopause. ठीक आहे. स्पर्म्स कुठं प्रोड्यूस होतात? टेस्टीज. स्पर्म्स आर प्रोड्यूस्ड इन टेस्टीज. आणि ओवम कुठं प्रोड्यूस होत आहे मुलांनो? ओवम इज प्रोड्यूस्ड इन ओव्हरी. ठीक आहे. क्लिअर. हे स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या. पॉज करा व्हिडिओ. चलो. Done? Now fertilization. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम बघितलं? येस. कसं असतं, काय असतं, कुठून काय येतंय, स्पर्म कुठं प्रोड्यूस होतात, कुठून बाहेर येणार आहे. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम बघितलं? ओवम कुठे प्रोड्यूस होतंय, कुठून मॅच्युअर होणार आहे, कुठून बाहेर येणार आहे. क्लिअर. गॅमेट फॉर्मेशन बघितलं, कुठून काय प्रोड्यूस झालं, कुठले गॅमेट्स आहेत. आता आपल्याकडे गॅमेट्स आले. मेल गॅमेट स्पर्म, फिमेल गॅमेट ओवम. आता ह्यांचं करायचं काय? हे होणार फर्टिलाइज. दे गो थ्रू अ प्रोसेस कॉल्ड फर्टिलायझेशन. कशातून? फर्टिलायझेशन. जिथे तो स्पर्म आणि ओवम येऊन फ्यूज होणार एकामेकांसोबत, फ्यूज होणार आहेत एकामेकांसोबत, आणि जिथे फ्यूज झाल्यानंतर डेव्हलपमेंट होणार एम्ब्रिओची. एम्ब्रिओपासून जायगॉट, जायगॉटपासून फिटस, बेबी. ठीक आहे. आता हे आपण फर्टिलायझेशन मध्ये पाहणार आहोत. फॉर्मेशन ऑफ जायगोट. काय? जेव्हा स्पर्म आणि ओवम फ्यूज होणार तेव्हा काय फॉर्म होणार आहे? जायगॉट. बाय युनियन ऑफ स्पर्म अँड ओवम इज कॉल्ड एज फर्टिलायझेशन. खूप इझी डेफिनेशन आहे, खूपच. फर्टिलायझेशन काय? फॉर्मेशन ऑफ जायगोट. जायगोटचं फॉर्मेशन
by the union of sperm and ovum. By the union of sperm and ovum is called as fertilization. Fertilization is internal in humans. Fertilization जे आहे ते इंटरनल आहे ह्यूमन्स मध्ये. म्हणजे काय, ह्याचा अर्थ काय होतो, इंटरनल म्हणजे बॉडीच्या आत होत आहे, बॉडीच्या आत होत आहे. तुम्ही म्हणताल मग बॉडीच्याच तर आत होणार ना, बट देर आर सम ऑर्गॅनिझम लाईक तुमचे फ्रॉग, त्यांचं फर्टिलायझेशन एक्सटर्नल असतं. म्हणजे तो फ्रॉग येणार, त्याचे स्पर्म्स रिलीज करणार, ती फिमेल येणार, तिचे एग्ज रिलीज करणार वॉटरमध्ये, आणि ते वॉटरमध्ये स्पर्म्स आणि एग्ज एकामेकांना शोधून फ्यूज होणार. म्हणजे ते बॉडीच्या आत झालं का, नाही, बाहेर झालं ना. बट इन ह्यूमन्स ते आत होतं. द मेल रिलीजेस इट्स स्पर्म्स इन द वजायना, है ना. मेल जे आहे त्याच्या पीनस थ्रू जे स्पर्म्स रिलीज करतं ते वजायनामध्ये रिलीज करतं. मग ते वजायनामधून स्पर्म्स जे आहेत ते स्विम करत करत ओव्हिडक्टकडे जातात, जिथे ते एग आहे, जिथे ते ओव्हम आहे, आणि तिथं फ्युजन होतं. ठीक आहे. सो देअरफॉर ह्यूमन्समध्ये फर्टिलायझेशन कसं आहे, इंटरनल की एक्सटर्नल, इंटरनल. ठीक आहे. सीमेन इज इजॅक्युलेटेड इन वजायना ड्युरिंग कॉप्युलेशन. सी, कॉप्युलेशन एक अशी सेक्शुअल ॲक्टिव्हिटीची प्रोसेस आहे जिथं पीनेस गोज इन टू द वजायना टू रिलीज द सीमेन. सो कॉप्युलेशनच्या प्रोसेसच्या टायमिंगला जे पीनस आहे ते स्पर्म्स, डोंट सी स्पर्म्स, सीमेन रिलीज करणार कुठे, वजायनामध्ये. ठीक आहे. Sperms in number of few million start their journey by the route of vagina, uterus, oviduct. One of those few million sperms fertilize the ovum in the oviduct. इथे पीनस काय करणार आहे, सीमेन रिलीज करणार आहे. आता त्या सीमेन मधले जे स्पर्म्स आहेत मुलांनो, लक्षात आहे ना, सीमेन वेगळं आहे, स्पर्म वेगळे. सीमेन मध्ये स्पर्म्स असतात. सीमेन इज द कॉम्बिनेशन ऑफ your sperms and your secretions. ठीक आहे, फ्रॉम द ग्लँड्स. सो इथे सीमेन रिलीज झालं कॉप्युलेशनच्या प्रोसेसमध्ये. सीमेन रिलीज झाल्यावर हे जे स्पर्म्स आहेत ते स्विम करत जाणार कुठपर्यंत, इथपर्यंत. इथे असणार आहे तुमचा ओव्हिडक्ट जे आहे, ओव्हिडक्टमध्ये काय असणार आहे आपला, ओवम. सो स्पर्म्स आर गोइंग टू स्विम फ्रॉम वजायना टू सर्विक्स टू युट्रस, आणि इथे जो ओवम असणार आहे तिथे स्विम करत जाणार आहे. आणि मिलियन्स ऑफ स्पर्म्स असणार आहेत, मिलियन्स ऑफ स्पर्म्स. त्या मिलियन्स ऑफ स्पर्म्समधून एक स्पर्म त्या एगकडं रीच होणार आणि त्या एगला पेनिट्रेट करून फ्यूज होणार. म्हणजे विचार करा काय फेट असेल त्या एका स्पर्मचं, की मिलियन स्पर्म्समधला एक स्पर्म केपेबल असतो त्या एगला पेनिट्रेट करायला, त्या एगसोबत फ्यूज व्हायला. आणि जेव्हा तो फ्यूज होतो आणि जायगोट फॉर्म होतो त्याला आपण काय म्हणतो, फर्टिलायझेशन. ठीक आहे. फ्रॉम द एज ऑफ प्युबर्टी अप टू मेनोपॉज, म्हणजे 10 ते 17 वर्षापासून 45 ते 50 वर्षापर्यंत ओवम रिलीज होतो एव्हरी मंथ. ठीक आहे. किती, जेव्हापासून प्युबर्टी सुरू होते तेव्हापासून ते मेनोपॉज लाईक 45 to 50 एजपर्यंत दर मंथला एक ओवम रिलीज होतो फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये. That is out of 2 to 4 million oocytes, only 400 oocytes are released up to the age of menopause. Remaining oocytes undergo degeneration. आता तुम्हाला आठवतंय का आपण काय बोललेलो, oocytes जे आहेत है ना, oocytes म्हणजे इमॅच्युअर ओवम जे आहे ते त्या फिमेल जेव्हा फिटस होती, छोटंसं बेबी होती ती तिच्या आईच्या पोटात, तेव्हापासून oocytes आहेत. आणि किती आहेत, 2 ते 4 मिलियन oocytes आहेत. मग त्या 2 ते 4 मिलियन जे oocytes आहेत मुलांनो, त्याच्यातली दर oocyte मॅच्युअर होती आणि दर महिन्याला एक 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 आपल्याला ओवम भेटतो, राईट. सो जर आपण कॅल्क्युलेट केलं की त्या मुलीला पिरियड झाले चल 10 वर्षापासून 45 किंवा 50 एजपर्यंत, आणि दर महिन्याला एक 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 ओवम फॉर्म होतोय, रिलीज होतोय, त्या कॅल्क्युलेशननी फक्त 400 ओवम जे आहेत, फक्त किती, 400 ओवम रिलीज होतात आउट ऑफ किती, 2 to 4 मिलियन.
मिलियनमधून जर 400 ओव्हम रिलीज होत आहेत, बाकीचे काय होतात? बाकीचे डिजनरेट होऊन जातात, बाकीचे स्वतःला संपवून रिलीज होऊन जातात. ठीक आहे, बाकीचे डिजनरेट होतात. सी फर्टिलायझेशनचं त्यांनी एक हे दिलंय चित्र. दिस इज युअर ओवम ऑर oocyte काय आहे, आणि बघा त्याला किती स्पर्म्स जाऊन चिटकत आहेत. आता एवढे स्पर्म्स जरी जाऊन त्याला चिटकले तरी एवढ्या स्पर्म्स मधला एकच स्पर्म त्या ओवमला पेनिट्रेट करू शकणार आहे. ओनली वन स्पर्म. त्या ओवम आणि त्या स्पर्म मध्ये एक केमिकल रिॲक्शन होते आणि एवढ्या मिलियन्स ऑफ स्पर्म्स मधून ओनली वन स्पर्म पेनिट्रेट्स द ओवम आणि झायगॉट फॉर्म होतं. ठीक आहे. ओके, आता फर्टिलायझेशन कळलं काय झालं, मेलनी कसं स्पर्म्स प्रोड्यूस करून रिलीज केले, फिमेलनी कसे oocytesकडून ओवमला थोडी मॅच्युरिटी आणून ओवम रिलीज केला, मग ते फ्यूज झाले, मग त्यांचं फर्टिलायझेशन झालं आणि झायगोट फॉर्म झाला. आता त्या झायगोटचं काय होतं, सी डेव्हलपमेंट आणि बर्थमध्ये दिलं आहे. The zygote formed after fertilization in the oviduct undergoes repeated mitotic division and embryo is formed. Meanwhile, it is pushed towards uterus. Once it reaches the uterus, it is implanted and further development occurs. An organ called as placenta formed for supply of food material during the growth in uterus. कुठे आपला, ठीक आहे, हे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. आता बघा मुलांनो, स्पर्म इथून गेला इथपर्यंत. तुम्ही म्हणताल मॅम का तिथपर्यंत, ओवम का नाही येऊ शकत खाली? द थिंग इज, जेव्हा ओवम रिलीज होतो ओव्हरीमधून, त्याला कॅच करतं कोण? हे सिलिया, हेअर लाईक फिंगर लाईक स्ट्रक्चर. ते सिलिया कॅच करणार आणि त्याला पुश करून आणणार ओव्हिडक्टमध्ये. आता ओव्हिडक्टमध्ये तो जो ओवम आहे तो वेट करत असतो. तो ओवम कशाचा वेट करत असतो? स्पर्मचा, की स्पर्म येईल आणि फर्टिलाइज करेल. सो जर तो स्पर्म आला त्या मंथमध्ये ओव्ह्युलेशन पिरियडमध्ये, त्या ओवमकडं ते फ्यूज होणार आहे आणि झायगोट फॉर्म होणार आहे. पण जर तो स्पर्म नाही आला तर हळूहळू तो जो ओवम आहे तो डिजनरेट होत खाली येतो. ठीक आहे, आणि तेव्हा त्या मुलीला पिरियड्स येतात, जे दर महिन्याला पिरियड्स येतात. काय येतात मुलींना? मेन्स्ट्रुअल सायकल किंवा मेन्सेस. बिकॉज त्या ओवमला कुठला स्पर्मच आला नाही पेनिट्रेट करायला, कुठली सेक्शुअल ॲक्टिव्हिटीज झाली नाही ज्याच्यामुळं तो स्पर्म रिलीज झाला. आणि स्पर्म रिलीजच नाही झाला तर येणार आहे का त्या ओवमकडे? नाही. ओवमकडे आलाच नाही म्हणजे फर्टिलायझेशन झालं नाही. मग फर्टिलायझेशनच झालं नाही तर तो ओवम काय फक्त ओव्हिडक्टमध्ये थांबणार का? तिथेच कायमचा नाही. बिकॉज दर महिन्याला एक एक ओवम मॅच्युअर होऊन बाहेर येणार आहे. मग दुसरा ओवम दुसऱ्या महिन्याला पण तिथंच येणार आहे ना, तिथं काय ट्रॅफिक जाम करायचं आहे का? म्हणून स्पर्म नाही भेटल्यामुळं जो ओवम वाट बघत होता तो स्वतःला डिजनरेट करून बाहेर फेकून टाकतो. सो देअरफॉर इथून त्या स्पर्मला इतर रीच व्हायचं असतं. जर तो ओवम इथून खाली आला म्हणजे तो डिजनरेट झाला. तो काय झाला? डिजनरेट झाला. डिजनरेट म्हणजे संपलं, इट कॅन नॉट बी फर्टिलाइज्ड. म्हणून ऑलवेज द स्पर्म हॅज टू स्विम टुवर्ड्स द ओवम. ओवम येत नाही, खाली आल्यावर डिजनरेट झालं, स्पर्म कुणासोबत फ्यूज होणार आहे, राईट? ठीक आहे. सो एव्हरी मंथ जेव्हा तो ओवम रिलीज होतो स्पर्मला जायला लागेल. ठीक आहे. सो नाव इथे ओवम रिलीज झाला, स्पर्म गेला, फ्यूज झालं, झायगॉट झालं. मग लगेच तो झायगॉट काय युट्रसकडे येत नाही, तिथंच तो रॅपिड सेल डिव्हिजन करतो आणि छोट्यासा मायक्रोस्कोपिक झायगॉटपासून तो एक ब्लास्टोसिस्ट म्हणून किंवा मर्युला म्हणून, ते तुम्हाला 11th असेल. ठीक आहे. एक स्ट्रक्चर फॉर्म करतो, रिपीटेड मायटॉटिक डिव्हिजन होतं. आता ते फ्यूज झाले ना, आता मिओसिसची गरज आहे का? नाही. आता मायटॉसिस पटपट 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 त्यांना सेल्स डिवाइड करायचे. मिओसिसला किती वेळ लागेल? मिओसिस फक्त स्पर्म आणि ओवमच्या फॉर्मेशनसाठी यूज करतो, प्रोडक्शनसाठी. ठीक आहे, त्याच्यानंतर नाही. सो आता ते झायगोट काय होणार? मायटॉसिसच्या डिव्हिजन थ्रू जाणार, कंटिन्युअस मायटॉसिस होणार आणि तो झायगॉट थोडा 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 मोठा होणार. जसा तो एक ॲक्च्युअल काय म्हणतात फेजला येईल, ॲक्च्युअल स्टेजला येईल, ॲक्च्युअल साईजला येईल, तेव्हा हळूच तो ओव्हिडक्टमधून
युट्रसकडे येणार आणि स्वतःला युट्रसमध्ये इम्प्लांट करणार. तो कुठपर्यंत होता, झायगॉट जरी फर्टिलाइज झालाय, झायगॉट फॉर्म झालाय, तरी तो होता ओव्हिडक्टमध्ये. तिथे तो ग्रो करत होता थोडं सेल डिव्हिजननी. मग एक प्रॉपर साईज त्याला भेटली जी युट्रसमध्ये इम्प्लांट होऊ शकते. त्या साईजचा जेव्हा तो होईल तेव्हा तो येणार आणि युट्रसमध्ये काय होणार, इम्प्लांट होणार. काय होणार, इम्प्लांट होणार. आणि जेव्हा तो इम्प्लांट होईल या युट्रसमध्ये तेव्हा प्लसेंटा नावाची एक गोष्ट, प्लसेंटा नावाचा एक टिश्यू, प्लसेंटा नावाचा एक मस्क्युलर टिश्यू इथं फॉर्म होणार. आणि तो प्लसेंटा काय असतो माहिती आहे की त्या प्लसेंटा थ्रू मदर आणि चाइल्ड जे आहे त्यांच्यात गॅस एक्सचेंज होतो, ब्लड एक्सचेंज होतं, त्यांच्यात फूड एक्सचेंज होतो, ऑक्सिजन एक्सचेंज होतं. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की जसं तो युट्रस फॉर्म होतो तसं प्लसेंटा नावाचा टिश्यू तिथं फॉर्म होतो युट्रसला अटॅच झाल्यावर. आणि त्या प्लसेंटा थ्रू एक्सचेंज होत राहणार. ठीक आहे, न्यूट्रिशन जाणार मदरकडून चाइल्डकडं, चाइल्डकडून ते वेस्ट प्रोडक्ट मदरच्या ब्लडमध्ये जाणार की ते बाहेर रिलीज होऊ. परत ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, सगळं नरिशमेंट त्या प्लसेंटा थ्रू भेटणार. ठीक आहे. आणि मग युट्रसमध्ये तो बेबी 9 मंथ्स पर्यंत राहणार आणि 9 मंथ्स तो प्रॉपर डेव्हलप होणार. एक 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 ऑर्गन त्याचा डेव्हलप होऊन जाणार. ठीक आहे. सी, हे ऑलवेज रिमेंबरचा प्लीज बॉक्स वाचा. द मॅन इज टोटली रिस्पॉन्सिबल. माणूस हा रिस्पॉन्सिबल आहे. मेल्स जे मेल आहेत ते रिस्पॉन्सिबल आहे. वेदर द कपल विल हॅव अ बॉय ऑर गर्ल, नॉट द फीमेल. माणूस, मॅन इज रिस्पॉन्सिबल इफ द चाइल्ड इज गोइंग टू बी गर्ल ऑर बॉय. ड्युरिंग झायगॉट फॉर्मेशन मॅन कॉन्ट्रीब्यूट्स either X or Y chromosome to the next generation. म्हणजे माणसातच असतं की X किंवा Y तो देऊ शकतो, स्त्रियांमध्ये नसतं. ठीक आहे. ओके, तुम्हाला इथं मेन्स्ट्रुअल सायकल पण दिली आहे. आय गेस मेन्स्ट्रुअल सायकल आपण नेक्स्ट सेशनमध्ये घेऊ बिकॉज थोडीशी लेंदी वाटते ती. का घेऊन टाकूया, इथेच घ्यायची. ठीक आहे, इथेच घेऊयात आपण. Female reproductive system undergoes some changes at puberty and those changes repeat at the interval of every 28 to 30 days. लिसन बॉईज, तुमची खूप स्टेबल कंडिशन असते. तुमची प्युबर्टी जरी हिट झाली जरी स्पर्म प्रोडक्शन होतं आहे, आय नो हॉर्मोनल इम्बॅलन्स आहेत, थोड्याशा गोष्टी वर खाली होतात, बट तुम्हाला दर महिन्याला पिरियड्स नाही आहेत. लाईक तुमच्यात ओवम रिलीज होत नाही. व्हेरॅज इन गर्ल्स एव्हरी मंथ ओवम रिलीज होतं, राईट. ओवम रिलीज होतं, त्यांना मेन्सेस येतात, पिरियड्स येतात. सो फिमेलमध्ये दर महिन्याला खूप चेंजेस होत राहतात. तुम्ही ऐकलं आहे ना, एव्हरीवन नोज की यार बायका चिडक्या असतात, तुमची मम्मी किती चिडकी आहे, बहीण चिडकी आहे, चिडचिड चिडचिड करतात. वाय? ठीक आहे, दॅट्स अ सायंटिफिक रिझन. आता तुमची स्टेबल कंडिशन आहे, बट एव्हरी मंथ तो ओवम जो आहे दॅट इज वेटिंग फॉर द स्पर्म टू कम अँड फर्टिलाइज ना. म्हणजे तो ओवम प्रोड्यूस व्हॉट डू यू मीन, मॅच्युअर करायला आणि त्या ओव्हिडक्टपर्यंत आणायला खूप सिरीज ऑफ चेंजेस होतात. त्यांच्या बॉडीमध्ये अख्ख्या महिन्यात सतत चेंजेस होत राहतात. ठीक आहे, अख्ख्या महिन्यात सतत चेंजेस होत राहतात. सो 28 to 30 डेजमध्ये त्यांच्या बॉडीमध्ये प्युबर्टी जशी सुरू होती तसे इंटरनली खूप चेंजेस होतात, खूप हॉर्मोनल इफेक्ट्स होतात. ठीक आहे. आणि दिस रिपिटेटिव्ह चेंजेस आर कॉल्ड ॲज मेन्स्ट्रुअल सायकल. हे जे चेंजेस होत असतात दर महिन्याला त्याला आपण म्हणतो मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकल इज अ नॅचरल प्रोसेस कंट्रोल्ड बाय 4 हॉर्मोन्स. मेन्स्ट्रुअल सायकल काय आहे, एक नॅचरल प्रोसेस किंवा नॅचरल सायकल आहे. आणि ही मेन्स्ट्रुअल सायकल 4 हॉर्मोन्स कंट्रोल करतात. किती? 4 हार्मोन्स. फर्स्ट इज FSH which is follicle stimulating hormone, luteinizing hormone ज्याला म्हणतात LH, eestrogen and progesterone. ठीक आहे, हे नाव लिहून घ्या. चला पटपट पटपट. Four hormones that control
मेन्स्ट्रुअल सायकल. कोण कोण करतं? सगळ्यात पहिलं फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. दॅट इज युअर FSH. नेक्स्ट हॉर्मोनचं नाव आहे आपल्या ल्युटिनायझिंग हॉर्मोन. ल्युटिनायझिंग हॉर्मोन which is LH. Second last is estrogen, and the very last is progesterone. ठीक आहे, हे 4 हॉर्मोन लिहून घ्या. ठीक आहे, हे 4 हॉर्मोन्स जे आहेत ते तुमचे मेन्स्ट्रुअल सायकलला कंट्रोल करतात. One of the several follicles in the ovary start to develop along with the oocyte present in it. Under the effect of FSH, this developing follicle secretes estrogen. Endometrium of uterus starts to develop or regenerate under the effect of estrogen. Meanwhile, developing follicle completes its development. It bursts under the effect of LH and oocyte is released. This is called ovulation. आता मला माहिती आहे तुम्हाला कळलं नसणार आहे. लेट्स इथे दाखवू तुम्हाला की काय. ओके फाईन. लेट्स टेक इट. सी फॉर एक्झाम्पल ही तुमची ओव्हरी आहे. आता या ओव्हरीमध्ये कितीतरी oocytes आहेत. oocytesला प्रोटेक्ट आणि नरिश कोण करतं माहिती? फॉलिकल. ठीक आहे, असं स्ट्रक्चर असतं. फॉर एक्झाम्पल हा एक oocyte आहे, त्याच्या साईडला नाही, हे कॉर्पस लुटियम आहे. सॉरी, दिस इज द फॉलिकल. ठीक आहे, फॉलिकलच्या आत असतो आपला oocyte. एक त्याला बाहेर प्रोटेक्टिव्ह लेअर असतो जे त्याला नरिश पण करतो, त्याला म्हणायचं फॉलिकल, आणि आत असतो फॉलिकलच्या oocyte. सो ओव्हरीच्या आत खूप सारे फॉलिकल्स असतात, खूप सारे फॉलिकल्स. ओव्हरीच्या आत काय असतात? खूप सगळे फॉलिकल्स. ठीक आहे, ओव्हरीच्या आत असतात खूप सगळे फॉलिकल्स. दर महिन्यात एक ना एक फॉलिकल मॅच्युअर होतो आणि तो बर्स्ट होऊन आपला oocyte रिलीज करतो. आता हे होतं कसं? FSH जे आहे आपला फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, तो काय करतो? तो या फॉलिकल्सला मॅच्युअर करतो. तो या फॉलिकल्सला काय करतो? मॅच्युअर करतो. ठीक आहे, FSH नावाचा जो हॉर्मोन आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, तो या फॉलिकल्सला जे ओव्हरीजमध्ये आहेत आणि ज्याच्यात काय आहे oocyte आहे त्याला मॅच्युअर करतो. साईजनी मोठं करून त्याला मॅच्युअर करतो. ठीक आहे, आणि मग हा मॅच्युअर झालेला हा मॅच्युअर होणारा जो आपला फॉलिकल आहे त्याच्यात एक हॉर्मोन असतो कॉल्ड इस्ट्रोजन. त्याच्यात कुठला हॉर्मोन आहे? इस्ट्रोजन. तर जसं जसं आपला फॉलिकल मॅच्युअर होतोय तसं तसं तो इस्ट्रोजन रिलीज करतो. तसं तसं तो इस्ट्रोजन काय करतो? रिलीज करतो. आणि ते इस्ट्रोजन जातं कुठं? युट्रसकडं. आणि युट्रसला आतली एक लाइनिंग असते. आपल्या युट्रसची जी आतली ही लाइनिंग आहे मुलांनो, ह्याचं नाव आहे एंडोमेट्रियम.
युट्रसच्या आतल्या लाइनिंगला काय, सगळ्यात इनर मोस्ट लाइनिंगला बोलायचं एंडोमेट्रियम. आणि दर महिन्यात जसं त्या मुलीला पिरियड्स येतात, त्या पिरियड्समध्ये एंडोमेट्रियम पण शेड होतं, एंडोमेट्रियम पण तुटून बाहेर येतं विथ द ब्लड. ठीक आहे. सो दर महिन्याला एंडोमेट्रियम परत रिजनरेट होतं, परत प्रोड्यूस होतं. ते कसं होतं, तो ओवम तर होतं आहे, बिकॉज 2 to 4 मिलियन ओवम oocytes ऑलरेडी आहेत. हळूहळू एक मॅच्युअर होईल मॅम. मग FSHनी ह्या फॉलिकलला काय करतोय, FSHचं काम काय आहे मुलांनो, फॉलिकल्सला डेव्हलप करणं. ठीक आहे. सो FSHनी ॲक्ट केलं, हा फॉलिकल काय होतोय, आता डेव्हलप होतोय. तो फॉलिकल जेव्हा जसं तो डेव्हलप होत असेल, तो काय रिलीज करतोय, एक हॉर्मोन इस्ट्रोजन. तो इस्ट्रोजन जाणार आहे आणि परत त्या एंडोमेट्रियमला काय करणार आहे, ग्रो करणार आहे. ठीक आहे, रिफॉर्म करणार आहे. परत एंडोमेट्रियम क्रिएट करायसाठी, तयार व्हायसाठी कोण मदत करणार आहे, इस्ट्रोजन. ठीक आहे, इस्ट्रोजन. 2 हॉर्मोन्सचं कळलं. FSH फॉलिकल ग्रो करणार, मॅच्युअर करणार, डेव्हलप करणार. इस्ट्रोजन कोण रिलीज करतंय, आपला फॉलिकल, आपला oocyte जो आहे फॉलिकल तो रिलीज करतोय. इस्ट्रोजन जाणार एंडोमेट्रियमकडं, युट्रसकडं, आणि एंडोमेट्रियम रिग्रो करतोय, रिफॉर्म करतोय. आणि आता प्रॉपर हे ओव्ह्युलेशन, जेव्हा FSH जे आहे तर फॉलिकल जे आहे ते प्रॉपर ग्रो झाल्यावर एक हॉर्मोन असतो, सेकंड नंबरला होता LH, ल्युटिनायझिंग हॉर्मोन. तो येणार आणि तो ल्युटिनायझिंग हॉर्मोन त्या फॉलिकलला रप्चर करणार, त्या फॉलिकलला रप्चर करणार. ठीक आहे, त्या फॉलिकलला रप्चर करणार आणि तो फॉलिकल येणार आणि म्हणजे तुमचे पिरियड्स, फॉलिकल LH सर्ज झाल्यानंतर पिरियड्स येणार, ओव्ह्युलेशन होणार. फॉलिकलला कुणी रप्चर केलं, LHने. ठीक आहे, क्लिअर. आता हे कळेल तुम्हाला जे त्यांनी लिहिलं आहे. Follicles in the ovary starts to develop along with the oocytes present in it. Follicles आणि oocytes simultaneously सोबत डेव्हलप होतात ते, राईट. त्या इफेक्ट खाली, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोनच्या इफेक्ट खाली oocyte आणि फॉलिकल डेव्हलप होत आहेत. असेच होत आहेत का, नाही. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन त्यांना डेव्हलप करवतोय दोघांना. दिस डेव्हलपिंग फॉलिकल सिक्रीट्स इस्ट्रोजन. कोण इस्ट्रोजन नावाचा हॉर्मोन सेक्रीट करतंय, तुमचा फॉलिकल. एंडोमेट्रियम ऑफ द यूट्रस स्टार्ट्स टू डेव्हलप और रिजनरेट, परत डेव्हलप होतो, परत रिजनरेट होतो एंडोमेट्रियम. कुणाच्या इफेक्ट खाली, इस्ट्रोजन, अंडर द इफेक्ट ऑफ इस्ट्रोजन. Meanwhile, developing follicle completes its development. आता तो फॉलिकल इस्ट्रोजन तर रिलीज करतोय एंडोमेट्रियम परत ग्रो व्हायला, पण तो पण तर आता प्रॉपर मॅच्युअर झालाय, प्रॉपर ग्रो झालाय, राईट. मग इट बर्स्ट्स अंडर द इफेक्ट ऑफ ल्युटिनायझिंग हॉर्मोन अँड oocyte इज रिलीज्ड. आता फॉलिकल प्रॉपर डेव्हलप झालाय, फॉलिकल सोबत आपला oocyte पण आतमध्ये डेव्हलप झालाय. मग कोण आलं, LH, तुमचा ल्युटिनायझिंग हॉर्मोन. आणि त्या फॉलिकलला त्यांनी रप्चर केलं. कुणी रप्चर केलं, LHनी. ठीक आहे. आणि तो रप्चर जसा होतो फॉलिकल, तसा oocyte ओव्हरीमधून निघून तुमच्या ओव्हिडक्टमध्ये येतो. दिस इज कॉल्ड ओव्ह्युलेशन. जे फॉलिकल रप्चर होऊन oocyte रिलीज होतो ना ल्युटिनायझिंग हॉर्मोनच्या इफेक्ट खाली, त्याला म्हणायचं प्रोसेसला ओव्ह्युलेशन. रिमेनिंग टिश्यू ऑफ द बर्स्ट फॉलिकल फॉर्म्स कॉर्पस लुटियम. ठीक आहे, कुठे आहे रे आपला डायग्राम, आता फॉलिकल आहे, हा फॉलिकल बर्स्ट ओपन झाला. ल्युटिनायझिंग हॉर्मोननी काय केलं त्याला, ल्युटिनायझिंग हॉर्मोननी त्याला रप्चर केलं. तिथून oocyte जाणार आहे कुठं, ओव्हिडक्टमध्ये. कुठे, ओव्हिडक्टमध्ये. इथे आपला oocyte आला. ठीक आहे. आता हा उरलेला फॉलिकल काय करणार, आता हा उरलेला जो फॉलिकल आहे तो काय होणार, तो एक स्ट्रक्चर आहे त्याच्यात कन्वर्ट होणार, ज्याला म्हणायचं कॉर्पस लुटियम. कॉर्पस लुटियम.
ठीक आहे. तो oocyte कशात कन्वर्ट होणार, कॉर्पस लुटियम मध्ये. आणि हा कॉर्पस लुटियम आता काय रिलीज करणार आहे, प्रोजेस्टेरॉन. ठीक आहे. आणि हा प्रोजेस्टेरॉन जे आहे हेल्प करतो की जो एम्ब्रिओ येणार आहे तो तुमच्या एंडोमेट्रियम मध्ये, युट्रस मध्ये प्रॉपरली इम्प्लांट व्हावं. ठीक आहे. क्लिअर. ही होती तुमची मेन्स्ट्रुअल सायकल. आय नो कॉम्प्लिकेटेड आहे, पण आपण आता लिहून दर गोष्टीचं फंक्शन, इफेक्ट, स्पेसिफिक रिझन लिहिणार आहोत. ठीक आहे. इफ द oocyte इज नॉट फर्टिलाइज्ड विदिन 24 hours. आता oocyte तर बाहेर आलं, ओव्ह्युलेशन झालं, बस्ट झाला फॉलिकल, oocyte येऊन कुठं थांबलाय, ओव्हिडक्ट मध्ये थांबलाय. आता 24 hours आत जर फर्टिलायझेशन नाही झालं, corpus luteum becomes inactive and transfers into corpus albicans. Due to this, secretion of estrogen and progesterone stops. आता आपलं जे corpus luteum होतं तेच तर प्रोजेस्टेरॉन काय म्हणतात प्रोड्यूस करत होतं. आणि ते प्रोजेस्टेरॉन काय करत होतं, तुमची एंडोमेट्रियम मेंटेन करत होतं आणि बेबी याची वाट बघत होतं की कधी तो इम्प्लांट करेल. आता 24 hours जर स्पर्मच नाही आला, तो फर्टिलायझेशनच नाही झालं, तर कॉर्पस ल्युटियम चेंज होतं कॉर्पस ॲल्बिकन्स मध्ये. आणि जसा कॉर्पस ल्युटियम कॉर्पस ॲल्बिकन्स मध्ये ट्रान्सफर झाला तसं प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजनचं प्रोडक्शन थांबतं, डायरेक्ट बंद होतं. ठीक आहे. Endometrium starts to degenerate in the absence of these two hormones. Tissue of degenerating endometrium and unfertilized ovum are discarded out through vagina. This is accompanied with continuous bleeding. Bleeding continues approximately for 5 days. This is called menstruation. ज्यांना ज्यांना होतं की पिरियड्स अशुद्ध रक्त असतं, नो, इथे आपल्याला दिलंय राईट. हेच मला मगासपासून सांगायचं होतं, वाट बघत होते हा पॅरेग्राफ कधी येतो. आता काय काय झालं की ते आपल्या ओवमकडं स्पर्मच नाही झाला, 24 तास आपल्या काय म्हणतात ओवमनी वाट बघितली. जसं 24 hours कंप्लीट झाले, कॉर्पस लुटियम कशात चेंज होणार आहे, कॉर्पस ॲल्बिकन्समध्ये. एक असाच जसं कॉर्पस लुटियम क्रिएट झालं तसंच एक डिजनरेटिव्ह फॉर्म आहे कॉर्पस ॲल्बिकन्स. जसं आपलं कॉर्पस लुटियम कॉर्पस ॲल्बिकन्समध्ये कन्वर्ट होतं तसं प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन थांबतात, प्रोडक्शन त्यांचं ठप्प होतं. आणि जसं प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजनचं प्रोडक्शन थांबलं, कोण अफेक्ट होणार आहे, एंडोमेट्रियम. वाय, बिकॉज इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनच तर एंडोमेट्रियमला रिग्रो केलं, त्याला मेंटेन ठेवलं. जायगोट कधी येतोय, एम्ब्रिओ कधी येतोय, कधी इम्प्लांट करतोय, ह्याची काळजी कोण घेणार होतं, प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन. तेच बंद झाले प्रोडक्शन म्हणजे एंडोमेट्रियम काय होणार, हलून जाणार, तो तिथून डिटॅच होणार, आपल्या युट्रसपासून डिटॅच होणार, तो तुटणार. काय होणार आहे, दॅट इज गोइंग टू डिजनरेट, तुटणार आहे. आणि ते आणि अनफर्टिलाइज्ड ओवम जे आहे, जो वाट बघत होता तो ओवम, ते एंडोमेट्रियम तुटणार, डिजनरेट होणार आणि विथ लॉट ऑफ ब्लड ते कुठून डिस्कार्ड होणार आहे, वजायनामधून. आणि तेच असतात आपले पिरियड्स आणि ह्याला म्हणतात मेन्स्ट्रुएशन सायकल, जी चालते 5 to 7 days पर्यंत. ठीक आहे. सो जे मुलींनो, वेन एव्हर यू सी मेन्स्ट्रुएशन, अशुद्ध रक्त आहे, इट्स नॉट अशुद्ध रक्त, ते तुमचं एंडोमेट्रियोसिस आणि तुमचं अनफर्टिलाइज्ड ओवम आहे. ठीक आहे. क्लिअर. This was your menstruation. Unless the oocyte is fertilized and embryo is implanted, this process is repeated in every month. If the embryo is implanted, repetition of this cycle is temporarily stopped until the parturition and thereafter period of breastfeeding. Menstrual cycle is a natural process and woman experiences severe pains during this period. Severe weakness is felt due to heavy bleeding. There is higher possibility of infections too during this overall period. For this they need a special care, rest and hygiene. आता बघा मुलांनो, दर महिन्याला ओवम रिलीज होतोय आणि दर महिन्याला तो स्पर्मची वाट बघतोय. जोपर्यंत स्पर्म त्या ओवमपर्यंत पोचणार नाही आणि फर्टिलायझेशन होऊन जायगॉट फॉर्म होणार नाही,
तोपर्यंत दर महिन्याला हीच प्रोसेस चालू राहणार आहे की ओवम आला, ओव्हिडक्टमध्ये वाट बघत बसला, 24 आवर्स झाले, स्पर्म नाही आला, एंडोमेट्रियम तुटलं, ओवम तुटला, ते डिजनरेट होऊन ब्लडसोबत खाली आले. हे दर महिन्याला होणार आहे. ठीक आहे. आणि जर स्पर्म आला आणि फर्टिलायझेशन झालं तर 9 मंथ्सपर्यंत आणि प्लस जोपर्यंत ते बाळ आईचं दूध पिते तोपर्यंत पिरियड्स थांबतात. ठीक आहे. अंटिल पार्च्युरेशन. ठीक आहे. जोपर्यंत तुम्हाला बेबी होत नाही तोपर्यंत हा पिरियड्स तुमचे थांबतात 9 महिने जर तुम्ही प्रेग्नेंट असाल तर. क्लिअर. आणि प्लीज गर्ल्स, इन दिस टाइम यू नीड टू बी व्हेरी हायजेनिक, व्हेरी डिहायड्रेटेड, व्हेरी एनर्जाइज, बिकॉज तुमच्या बॉडीतून एक ऑर्गन लाईक एंडोमेट्रियम जी आहे ती वॉल आहे तुमच्या युट्रसची, ती तुटून बाहेर येते. इट इज व्हेरी पेनफुल. आय नो देर इज सिव्हिअर पेन. खूप पेनफुल असतं, खूप ब्लड लॉस होतो, डिहायड्रेट होतं आणि मोस्टली खूप इन्फेक्शन्स पण होऊ शकतात या प्रोसेसमध्ये. सो बी केअरफुल. प्लीज टेक पर्सनल हायजीन. कीप युअर प्यूब्स क्लीन, कीप युअर जेनायटल्स क्लीन. प्लस खूप जेवा, खूप न्यूट्रिशियस फूड खावा. परत प्लीज बी व्हेरी हायड्रेटेड बिकॉज अ लॉट ऑफ ब्लड इज लॉस्ट. तुम्ही खूप वीक पण फील करता. ठीक आहे. कळलं. आता एकदा परत आपण रिकॅप घेऊयात बिकॉज आय नो ही थोडीशी टफ प्रोसेस आहे. सगळ्यात पहिलं काय होणार आहे मुलांनो, तुमचा पिट्युटरी ग्लँड जो आहे, ठीक आहे, डोक्याच्या इथे एक पिट्युटरी ग्लँड असतो. आय डोंट नो द डायग्राम. पिट्युटरी ग्लँड, तो काय रिलीज करणार आहे, FSH. FSH कुठे जाणार आहे, ओव्हरी. ओव्हरीत काय आहेत, खूप सारे फॉलिकल्स, खूप सारे ठीक आहे, खूप सारे फॉलिकल्स. आता हा FSH या फॉलिकल्सला काय करणार आहे, डेव्हलप करायला मदत. हेल्प कशात करणार आहे, डेव्हलपिंग फॉलिकल्स. आता हे जे फॉलिकल्स आहेत त्याच्या आत काय आहे, oocytes. आणि हे फॉलिकल्स काय करणार आहेत, काय रिलीज करणार आहेत, इस्ट्रोजन. फॉलिकल रिलीजेस इस्ट्रोजन. ठीक आहे. इस्ट्रोजन. इस्ट्रोजन कुठे गेला, युट्रसकडं. इस्ट्रोजन आपला गेला युट्रसकडं. आणि कशाला हेल्प केलं, रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम. रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम हे कुणाच्या हेल्पनी झालं, हे झालं इस्ट्रोजनच्या हेल्पनी. ठीक आहे. आता तो एंडोमेट्रियम हळूहळू ग्रो होतोय. जसं ते एंडोमेट्रियम पण ग्रो होतंय, आपले फॉलिकल्स पण डेव्हलप होत आहेत. जेव्हा प्रॉपर फॉलिकल्स डेव्हलप झाले तेव्हा कोण येतं, तेव्हा येणार आहे LH, तुमचा ल्युटिनायझिंग हॉर्मोन. तुमचा ल्युटिनायझिंग हॉर्मोन. आणि काय करणार आहे LH तुमचा, रप्चर्स द फॉलिकल. LHचं काम काय आहे मुलांनो, फॉलिकल रप्चर करणं. आता फॉलिकल रप्चर झाला म्हणजे काय झालं, oocyte रिलीज होणार. oocyte रिलीज होणार. आणि या रिलीज होणाऱ्या गोष्टीला बोलायचं प्रोसेसला ओव्ह्युलेशन. ठीक आहे. ओव्ह्युलेशन. ओव्ह्युलेशन पर्यंत एकदा बघायचं. सगळ्यात पहिलं पिट्युटरी ग्लँड काय रिलीज करणार,
FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, त्याच्या नावातच हे बघा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, म्हणजे जो फॉलिकलला स्टिम्युलेट करणार आहे डेव्हलपमेंटसाठी. मग तो फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन येणार ओव्हरीमध्ये, ओव्हरीत असणार आहेत आपले फॉलिकल्स, तो जाणार फॉलिकलकडे आणि फॉलिकलची डेव्हलपमेंट स्टार्ट होणार. फॉलिकल स्वतःला डेव्हलप करत करत काय रिलीज करणार आहेत, इस्ट्रोजन रिलीज करणार आहेत. काय, इस्ट्रोजन. आणि तो इस्ट्रोजन डायरेक्ट कुठे जाणार, तुमच्या युट्रेसकडं, आणि एंडोमेट्रियमला परत रिग्रो व्हायला मदत करणार. रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम. आता एक साईडला आपला एंडोमेट्रियम तर वाढतोय, ग्रो होतोय, डेव्हलप होतोय, त्याच सोबत आपला फॉलिकल पण डेव्हलप झालाय. फॉलिकल डेव्हलप झाला की तिथे कोण येणार आहे, तुमचा LH येणार. आणि तो LH काय करणार आहे, फॉलिकलला रप्चर करणार आणि काय रिलीज होणार, ऊसाइट. आणि ह्याला बोललंय ओव्ह्युलेशन. जिथं ऊसाइट रिलीज होतं, फॉलिकल रप्चर होतं, दॅट प्रोसेस इज कॉल्ड ओव्ह्युलेशन. ठीक आहे, कळलं, क्लिअर. हे तुम्हाला एकदा तुमच्या फ्लोचार्टच्या मेथडमध्ये लिहायचं आहे तर लिहून घ्या. स्क्रीनशॉट काढा पटकनी. ठीक आहे, आता आपण ओव्ह्युलेशन पर्यंत केला, तर तिथून पुढचं बघू. आता हा काय म्हणतात, ऊसाइट कुठे जाणार आहे मुलांनो, ओव्हिडक्ट मध्ये. ओव्हिडक्ट तुमचा फॅलोपियन ट्यूब जे म्हणता ना तुम्ही, त्याच्यात जाणार आहे हा ऊसाइट. आणि हा जो फॉलिकल आहे तो कशात कन्वर्ट होणार आहे, तो कशात कन्वर्ट होतोय, ओ गॉड, कॉर्पस लुटियम. कॉर्पस ल्युटियम. फॉलिकल जो आहे रप्चर्ड उरलेला जे रिमेन्स आहेत फॉलिकलचे, ते कन्वर्ट होणार आहे कॉर्पस लुटियम मध्ये. आता ऊसाइड जाऊन वाट बघतोय की स्पर्म कधी येणार. आणि हा जो कॉर्पस लुटियम आहे तो काय रिलीज करणार आहे, प्रोजेस्टेरॉन. प्रोजेस्टेरॉन. आता हा प्रोजेस्टेरॉन कुठे जाणार आहे मुलांनो, तो प्रोजेस्टेरॉन पण जाणार आहे तुमच्या एंडोमेट्रियमकडं. तुमच्या एंडोमेट्रियमकडं. आणि काय करणार आहे एंडोमेट्रियमकडून जाऊन, हेल्प्स इन डेव्हलपमेंट अँड मेंटेनन्स. हेल्प्स इन डेव्हलपमेंट अँड मेंटेनन्स ऑफ एंडोमेट्रियम. मेंटेन करणारे एंडोमेट्रियमला, हेल्प करणारे त्याला प्रिपेअर व्हायला एम्ब्रियोच्या इम्प्लांटेशनसाठी. ठीक आहे, आता 24 आवर्स झाले, आपल्या ओवमकडं कोण, ऊसाइटकडं कोण नाही आलं, स्पर्मच नाही आलं. 24 आवर्स वाट बघितली. आता हा कॉर्पस लुटियम कुठे जाणार आहे, तो जाऊन कन्वर्ट होणार आहे कॉर्पस ॲल्बिकन मध्ये. कशात, कॉर्पस ॲल्बिकन. जसा हा कॉर्पस ॲल्बिकन मध्ये कन्वर्ट झाला तसं प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजनचं प्रोडक्शन थांबणार. स्टॉप्स प्रोडक्शन ऑफ estrogen and progesterone. ठीक आहे, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचं प्रोडक्शन थांबतं कुठं, कॉर्पस ॲल्बिकनमध्ये कॉर्पस लुटियम कन्वर्ट झाल्यावर. आणि जसं प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन थांबलं तसंच एंडोमेट्रियम तुटणार, डिजनरेट होणार. तुमचा ओवम जे आहे, ओसाइट जे आहे ते डिजनरेट होणार आणि विथ लॉट्स ऑफ ब्लड ते वजायना थ्रू डिस्कार्ड होणार. अँड दिस इज युअर मेन्स्ट्रुएशन. ठीक आहे,
जसं प्रोडक्शन थांबलं इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचं काय डिजनरेट होणार, एंडोमेट्रियम आणि oocyte, आणि ह्यालाच म्हणतात मेन्स्ट्रुएशन. ठीक आहे, क्लिअर. ह्याचा पण एक स्क्रीनशॉट काढा अँड देन वी आर डन.